नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आम्ही ज्याच्यासाठी मुंबईवरून आलो होतो, खास करून आमचा कोकणवासियांचा सण शिमग्याचा सण आमचा। तर मित्रांनो, हे बघा, पालखी जेव्हा आपल्या घरी येते, आमची जी अशी पालखी आहे ती कोकणकरांच्या म्हणजे आमच्या गाववाल्यांच्या प्रत्येकाच्या घरी देव भेटीला येतो। तर मित्रांनो, ते देवाच्या भेटीसाठी देव आमच्या घरी येणार, त्याच्यासाठी खास करून ही पूर्वतयारी। मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला हे दाखवायचं आहे की आता हे बघा, समोरच्या घरामध्ये आता पालखी आहे। तर जेव्हा मित्रांनो प्रत्येक घरामध्ये पालखी जाते त्यावेळी प्रत्येक जणांच्या घरी आधी पूर्वतयारी काय असते नक्की, सर्वांना आनंद असतो आपल्या घरी आता पालखी येणार, पण त्याच्यामागे मित्रांनो खूप पेशन्स देखील असतात की आपली पूर्वतयारी पूर्ण झाली आहे का, पालखीसाठी लागणारं सर्व साहित्य, देवाच्या पूजेमध्ये येणारं सर्व लहान मोठं साहित्य असेल तर साहित्य आपण घेतलं आहे का, पूजेची पूर्ण तयारी केली आहे का। मित्रांनो, हे बघा, तर ही पूर्वतयारीमधला हा एक मुख्य भाग जे आपण आपल्या पालखीला ओट्या भरतो। काही जण आपल्या आवडीने ओट्या असतात, म्हणजे माहेरवासियांच्या ओट्या, इकडे राहणाऱ्या सुनांच्या असतील। तर मित्रांनो, हे बघा, ही त्याची तयारी आहे। हे सर्व ओट्या तयार करून ठेवलेल्याच आहेत। जेव्हा पालखी येईल, बसेल, त्याच्यानंतर आपण जेव्हा पाय पडून होतं आपलं, त्याच्यानंतर आपण ओट्या भरतो। पालखीसाठी घेतलेला हार देखील इथे आहे मित्रांनो। त्याचसोबत मित्रांनो, आपल्या घरी पालखी येणार, देव येणार असतो, त्यावेळी आपण आपली जी कुलदेवता असते त्या कुलदेवता देखील आपण पूर्णपणे पूजा करतो। मित्रांनो, मी सकाळी पूजा केली होती कुलदेवतेची, त्यानंतर आता समय देखील तेव्हाच लावले, ते अजून देखील ज्वलंत आहे, आणि त्याच्यानंतर अगरबत्त्याने आता लावले आहेत।
पाणी पटाला जाय, केळ्याचा राम